मी एका घरी गेलो होतो, कीर्तन झालं, एका घरी उतरलो. झोपायची व्यवस्था तिथं होती. गेलो, ते बिचारे सद्गृहस्थ चांगले, थोडा वेळ गप्पा मारल्या आम्ही. ते झोपायला त्याने खिडक्या दारं बिरं बंद केली, पंखा लावून दिला, पांघरून घात, झोप, थकला तुम्ही, झोप. मला डोळा लागतच होता, डोळाच लागत होता. तेवढ्यात शेजारच्या घरातून भांड्याच्या आदळ आपटीचे एवढे आवाज, माझी झोपच गेली. भांड्यांचे आवाज, शिव्यांचे आवाज, ते आवाज ऐकून तेही बिचारे माझ्या खोलीत आले. ते म्हणले, महाराज आता कसं हो? म्हणलं, हे तुम्ही सांगा कसं हो, मी काय सांगू, मी नवीन आहे इथं, मला काय. ते म्हणले, काय करावं, हे रोज आहे. म्हटलं, तुम्हाला रोज आहे हो, मला नवीनच आहे ना. ते म्हणले, फार शिव्या देतात हे नवरा बायको. म्हणलं, थांबा, बोलू नका, ऐकू द्या, माझं समाधान त्याच्यात. ते म्हणले, महाराज काय पटतच नाही हो दोघांचं, रोज तो कामावरून आला की रात्री भांडण आहेत, रोज भांडण आहेत, रोज. आम्ही वैतागून गेलो. म्हटलं, जाऊ दे, आता काय करता, आपल्या प्रारब्धात जर त्या दिवशी निद्रा नसेल तर किती प्रयत्न केला तरी ती निद्रा यायची नाहीये. जाऊ दे, रात्री कधीतरी पहाटे पहाटे त्यांचंही भांडण मिटलं, आम्हालाही डोळा लागला. सकाळी उठलो, मला पुढं प्रवासाला जायचं होतं. माझं सगळं आवरलं, मी निघणार तेवढ्यात ते म्हणले, महाराज 1-2 मिनटं बसा, काही मंडळी भेटायला येणार, येऊ दे. बसलो, काही मंडळी आली, परिचय वगैरे झाला. हे अमुक काम करतात, ते तमुक आहेत, हे काल कीर्तनाला होते. एका माणसाचा परिचय करून दिला, महाराज हे आमचे शेजारी. माझे डोळे खाडकन उघडले. म्हणजे शेजारी म्हणजे हा तेच आहेत, हे तेच आहे. झाला परिचय. बरं, मी तरी गप्प बसावं की नाही. मी त्यांना म्हटलं, कसं काय चाललंय, काय चाललं होतं मी ऐकलं होतं तोंडा कानाने. मी कशाला विचारावं मी तरी, पण आम्हालाही खाजवून खरूज काढायची सवय. मी त्याला विचारलं, कसं काय चाललं. तो म्हणला, महाराज आनंदी आनंद आहे. म्हणलं, हा, अरे हा तो गुरु निघाला आपला. ज्ञानेश्वरी सांगून आम्ही हे कधी म्हणत नाही आनंदी आनंद आहे, हा भांडण करून म्हणतो आनंदी आनंद आहे. मला विश्वास नाही. मी पुन्हा म्हणजे कसं काय, तो म्हटलं आनंदी आनंद आहे. मी म्हटलं, एक बोलू का हो तुम्हाला. ते म्हटले, बोला की. मी म्हटलं, काल रात्री मी रामायण ऐकलंय, काल रात्री मी सगळं कानावर पडलं, माझ्या तुमच्या घरातून भांड्याचे आवाज, शिव्यांचे आवाज, हे सगळं मी कानावर पडलं आणि वाईट वाटलं मला, तुमच्या घरातून हा आवाज येतो. आणि आज मी तुम्हाला विचारतोय, बरं चाललंय का, म्हणजे आनंदी आनंद आहे म्हणता, कसं काय सूत्र जमवलंय, संगती कशी लावली. ते म्हणले, काय महाराज माझी बायको थोडी तापट आहे. म्हणलं, तुमचीच. ते म्हणले, तसं नाही, ती क्षुल्लक कारणावरून रागावते. मी कामावरून आलो की काही ना काहीतरी विचारते मला, माझ्याकडून काहीतरी काम अर्धवट राहतं, कधी होत नाही, कधी चुकीचं होतं, मग ती रागावते. आणि रागावली की तिला राग इतका अनावर होतो की हाताला जे येईल ते घेते आणि फेकून मारते. मग माझाही जिभेवरचा लगाम सुटतो, मी काही अदवा तदवा बोलतो, शब्दावरून शब्द वाढत जातो. ती मला वाटी हाताला लागली, वाटी फेकून मारते, डाव हाताला लागला डाव, खलबत्ता हाताला लागला खलबत्ता, काय हाताला लागेल ते फेकून मारते. पण गंमत काय होते महाराज, की तिने मारलेली वस्तू जर मला लागली डोक्याला तर तिला आनंद होतो, आणि मी जर ती चुकवली तर मला आनंद होतो. एकूण आनंदी आनंद आहे.